इंडस्ट्रीचे मुख्य लक्ष महिलांना सक्षम करून आणि शाश्वत पर्यावरणीय प्रथांना प्रोत्साहन देऊन एक चांगलं जग निर्माण करणं आहे। सामूहिक मालकीच्या उद्योगांची स्थापना करून 28 पेक्षा जास्त नैसर्गिक धाग्यांसोबत काम करून इंडस्ट्रीने या महिला उत्पादकांसाठी 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारपेठ निर्माण केली आहे, ज्यामुळे भारत आणि आफ्रिकेतील 5 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये पॉवर, प्रोड्युसर ओन्ड वुमेन एंटरप्राइजेस प्रोजेक्ट आणि रियल रिजनरेटिव्ह ॲग्रो फॉरेस्ट्री अँड लाईव्हलीहुड्स प्रोजेक्ट अंतर्गत इंडस्ट्रीने समानता, हवामान आणि लिंग या क्षेत्रांमध्ये समन्वय साधून नैसर्गिक उपायांद्वारे ग्रामीण समुदायाच्या कमकुवतपणाचे निराकरण केले आहे। बांबू एक विशेष नैसर्गिक साहित्य आहे जो 4 पटीने जास्त कार्बन शोषून घेतो आणि 35% अधिक ऑक्सिजन निर्माण करतो। एकदा लावल्यानंतर 4थ्या वर्षापासून ते 40 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त काळापर्यंत त्याची कापणी करता येऊ शकते। या झाडाचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लागवडीयोग्य, नापीक आणि पडीक जमिनीवर वाढण्याची क्षमता, त्यामुळे हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते। ಈಗ 4 ವರ್ಷದಿಂದ ಕಾಲಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಟೈಮಿಗೆ ಸರಿ ಮಳೆನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ನೀರಿನ ಅಭಾವನೂ ಜಾಸ್ತಿ। ಆದರೆ ಈ ಜಾಗಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಬಿದಿರಿಗೆಲ್ಲ ನೀರು ಬೇಕಾಗೋದಿಲ್ಲ, ನಾವು ಇದಕ್ಕೆ ನೀರು ಕೂಡ ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ। परिवर्तनासाठी बांबू का? बांबू लाकडाची जागा घेऊ शकतो आणि लगदी आणि फायबर, लाकूड आणि बोर्ड, कापड, जागतिक सजावट, जैविक इंधन आणि ब्रिकेट्स यासारख्या मोठ्या उद्योगांना सहाय्य होऊ शकते। सध्या अनेक जागतिक आणि राष्ट्रीय ब्रँड भारतातून बांबू घेत नाही, कारण आपल्याकडे प्रमाणित बांबू पुरवण्याची क्षमता नाही। फॉरेस्ट स्टुअर्डशिप काउन्सिल यासारख्या प्रमाणपत्रांमुळे उत्पादन कुठून आले, कोणाकडून कोणाकडे गेले हे सहज समजू शकते। सप्लाय चेन अधिक विश्वसनीय आणि पारदर्शक होते। कर्नाटका आणि महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातील 6000पेक्षा अधिक शेतकऱ्यांसोबत काम करून 8 कृषी हवामान क्षेत्रांमध्ये पसरलेले इंडस्ट्रीने लहान शेतकरी, विशेषतः वंचित समुदायातील महिलांच्या गरजांनुसार बांबू लागवडीचे मॉडेल विकसित केले आहे। बांबूवर आधारित हे उपजीविकेचे मॉडेल लहान आणि गरीब शेतकऱ्यांना येणाऱ्या आव्हानांचे निराकरण करते, जे भारताच्या शेती समुदायाचा 86% भाग आहेत आणि तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागलेल्या आणि नापीक होत चाललेल्या जमिनीचे मालक आहेत। हे लागवड मॉडेल अशा शेतकऱ्यांसाठी, विशेषतः महिलांसाठी तयार केले आहे, ज्या 1 एकराच्या 1/3 भागात बांबू लावू शकतात। माझं नाव सावित्राबाई काळू चिकणे, गाव कोरले। बांबू कशा पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने लागवड केली। 15 फुटाची लांबी, 1.5 फूट खोल, 1.5 फूट रुंद अशा पद्धतीने ती लागवड केली। जाती, लागवड साहित्य आणि जागेची पर्यावरणीय आणि हवामान परिस्थितींवर तांत्रिक सहाय्य करते। तसेच या व्यतिरिक्त हे मॉडेल महिला शेतकऱ्यांना लागवड प्रमाणीकरण, कार्बन क्रेडिट मान्यता आणि बाजारपेठांशी जोडणी असलेल्या सामूहिक संघटनांमध्ये एकत्रित करते। हे बाजार प्रेरित ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेल लहान महिला शेतकऱ्यांना 40 वर्षे नियमित वाढीव उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता ठेवते आणि सध्याच्या कृषी आधारित उपजीविका मॉडेल्समध्ये संपूर्णपणे बदल घडवते। बांबू एक हवामान प्रतिरोधक पर्याय लाखो लहान शेतकऱ्यांना येणाऱ्या आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांसाठी एक आकर्षक आणि पुनर्जीवित उपाय देतो। NRLM आणि इतर भागीदारांसोबत आम्ही देशभरातील 10 लाख महिलांच्या जीवनावर प्रभाव पाडण्यासाठी तयार आहोत।